अनेक कारणं यामागे लपलेली असतात. त्यातलं हं. एक महत्त्वाचं कारण जे आजकाल खूप कॉमन आहे आणि लक्षात येत नाही, ते म्हणजे रात्रीचं जागरण. हं. आणि रात्रीचं जागरण का? तर अननेसेसरी. ज्याला मोबाईल अच्छा. मॅनिया आपण असं म्हणतो. तर त्याच्यामुळे होणारं रात्रीचं जागरण. त्या रात्रीच्या जागरणामुळे B12 डेफिशियन्सी, बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी ही खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि हं. ती झाली की माउथ अल्सर्स यायला सुरुवात होते. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनं. हं. तंबाखू खाणं किंवा मिस्त्री लावणं. आपल्या ग्रामीण भागामध्ये मिस्त्रीचं प्रमाण प्रचंड आहे आणि ह्या मिस्त्रीमुळे माउथ अल्सर येणं, तोंडामध्ये तंबाखू चघळल्यामुळे माउथ अल्सर येणं, गुटखा खाल्ल्याने माउथ अल्सर येणं, स्मोकिंगमुळे माउथ अल्सर्स येणं, हे खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे. आणि जे माउथ अल्सर जर वारंवार येत राहिले आणि हं. त्याचा कलर जर चेंज होत गेला, तर ते कॅन्सरकडे पण जातं. नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच मूळ विषयाला जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स आणि प्रतिसाद द्या. आज आपण पुन्हा एकदा प्रसाद सरांना भेटणार आहोत आणि नवीन आपला विषय असा असणार आहे, की आपल्या प्रत्येकासोबत कधी ना कधी ही गोष्ट घडतच असते. म्हणजेच काय? तर तोंड येणं, ज्याला आपण म्हणतो माउथ अल्सर्स. तर प्रसाद सर आपला आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि विषय तर आम्ही सांगितलेलाच आहे आणि तुम्हाला कुठल्याही विषयाची एक टॅगलाईन आम्ही दिली, की तुम्ही त्याच्यावरचे उपाय आणि कारणं आम्हाला सांगत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्या गोष्टी ज्या आहेत, शॉर्ट आणि स्वीट ह्या गोष्टी पटकन कळतायत. त्याच्यावर उपाययोजना काय असणार आहे, त्यानंतर घरगुती उपाययोजना काय असणार आहे, होमिओपॅथी काय असणार आहे आणि ॲलोपॅथी काय असणार आहे. तर प्रेक्षकांना यामध्ये एक बंचच मिळतोय, जी माहिती तुम्ही देतायत. तर आपलं पुन्हा एकदा आपल्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार स्मिताताई. नमस्कार. तुम्ही खूप छान कौतुक केलं माझं. शॉर्ट अँड स्वीट बोलतो म्हणे, कारण नाव रसाळ आहे. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तोंड येणं. ज्याला आपण ॲप्थस अल्सर्स असं म्हटलं जातं. ॲप्थी हे कॉमन शब्द आहे. माउथ अल्सर्स असतात आणि ते का होतात असं, आणि काही जणांना ते खूपच वारंवार होतात. तर या हं. गोष्टीवर आपण चर्चा करूया. कधीतरी तोंड येणं आणि मग काय होतं, की सगळ्यांना एक गोष्ट माहिती, तोंड आलं की बिकॉसोलची गोळी घेऊन यायची आणि बिकॉसोलची गोळी खायची. काही जणांचं तात्पुरतं आलेलं तोंड 2 दिवसात बिकॉसोलची गोळी खाल्ली निघूनही जातं. फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी झाली की तोंड येतं जनरली, आणि ते बिकॉसोलच्या गोळीमध्ये सगळेच बी कॉम्प्लेक्स असतात. त्याच्यामुळे ती रिकव्हरी होण्याची शक्यता भरपूर असते. अनेक कारणं यामागे लपलेली असतात. त्यातलं हं. एक महत्त्वाचं कारण जे आजकाल खूप कॉमन आहे आणि लक्षात येत नाही, ते म्हणजे रात्रीचं जागरण. हं. आणि रात्रीचं जागरण का? तर अननेसेसरी. ज्याला मोबाईल अच्छा. मॅनिया आपण असं म्हणतो. तर त्याच्यामुळे होणारं रात्रीचं जागरण. त्या रात्रीच्या जागरणामुळे B12 डेफिशियन्सी, बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी ही खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि हं. ती झाली की माउथ अल्सर्स यायला सुरुवात होते. हे पहिलं आणि खूप कॉमन असणारं कारण असतं. दुसरी गोष्ट आहारातली कमतरता. म्हणजे आहारात आपल्या व्हिटॅमिन्सची कमतरता आली आहे. आहारामध्ये आपला आहार जो असेल, तो नुसतं जंक फूड खाल्लं, तळलेले पदार्थ खाल्ले, परंतु आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांची कमतरता असेल खाण्यामध्ये, तर तोंड येऊ शकतं. आणि त्याचं कारण आहारामध्ये लपलेलं असतं, की हं. चुकीचा आहार हे त्याच्यामागचं दुसरं कारण असतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲलर्जिक रिएक्शन्स असतात. काही जणांना काही विशिष्ट गोष्टी खाल्ल्या, की ताबडतोब तोंड येतं किंवा तोंडामध्ये अल्सर्स येतात. ती त्या स्पेसिफिक गोष्टीला दिलेली रिएक्शन असते बॉडीने. हं. ती ॲलर्जिक कंडिशन आहे. ओके. त्याच्यामुळे आतमध्ये तोंड येतं. हे तिसरं महत्त्वाचं कारण असतं. चौथं महत्त्वाचं कारण जे आहे, तर काही औषधं जे कंझ्युम केले जातात. बरेच जण ॲलोपॅथिक मेडिसिन्स खातात, अँटिबायोटिक्स घेतले जातात, काही अँटी इन्फ्लॅमेटरी गोळ्या घेतल्या जातात आणि त्यामुळे खूप अल्सर्स येतात. त्या हं.
विशिष्ट ड्रग्जला दिलेली ती रिॲक्शन असते किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेली ती कंडिशन असते. हे खूप महत्त्वाचं कारण तोंड देण्यामागे असतं. 5वं त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनं. हं. तंबाखू खाणं किंवा मिस्त्री लावणं. आपल्या ग्रामीण भागामध्ये मिस्त्रीचं प्रमाण प्रचंड आहे आणि ह्या मिस्त्रीमुळे माउथ अल्सर येणं, तोंडामध्ये तंबाखूचं गळण्यामुळे माउथ अल्सर येणं, गुटखा खाल्ल्याने माउथ अल्सर येणं, स्मोकिंगमुळे माउथ अल्सर्स येणं, हे खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे आणि जे माउथ अल्सर जर वारंवार येत राहिले आणि त्याचा कलर जर चेंज होत गेला, तर ते कॅन्सरकडे पण जातं. इतकं धोकादायक हे 5वं कारण आहे, की ज्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते, ज्या पहिल्या 4 कारणांपेक्षा. याच्यामध्ये कारण यामध्ये आपण ते इरिटंट आहेत, त्यांच्यामध्ये कॅन्सर तयार करण्याची स्टिम्युलंट्स आहेत. त्यामुळे कॅन्सरकडे ते वळू शकतं. त्यामुळे माउथ अल्सर ही साधी गोष्ट नाही, की जे फक्त पी कॉम्प्लेक्सची गोळी दिली आणि ट्रीट केलं. खूप वेळेला असं घडतं. आता माझ्याकडे कॅन्सर मी नियमित ट्रीट करतो आणि पेशंट मला खूप वेळा, "डॉक्टर मला ना तोंडात पहिल्यांदा नुसतं तोंड येत होतं. मी साध्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी अशा गोळ्या दिल्या. मग दाताच्या डॉक्टरांकडे दिल्या. त्यांनी सांगितलं, "नाही, फार काही मेजर करायचं नाही." माझी एक दाढ काढायची होती. मग दाढ काढली आणि मग ती जखमच भरली नाही. मग ते म्हणाले, "आपण तपासून घेऊ" आणि मग कॅन्सर निघाला. तर हे ॲक्चुअली ते वारंवार शरीर तुम्हाला सांगत होतं, की तुम्ही हे बंद करा, या गोष्टी बंद करा. परंतु त्याच्याकडे तुम्ही त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, ते चालूच ठेवलं आणि मग कॅन्सर उद्भवला. तर म्हणून तोंड देणं हा असा सहजासहजी दुर्लक्षित करण्यासारखा विषय नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते नेमकं का आलंय याचा शोध घेणं आणि म्हणून पेशंट जेव्हा तुमच्याकडे तोंड आलेला येतो, तो चेक करणं खूप गरजेचं आहे. त्या जे तोंड आलेलं आहे, तर नेमका अप्थस अल्सर तो असेल, तर मग त्या ठिकाणी अगदी टिपिकल पिवळा फोड असतो. त्याच्याभोवती थोडीशी लालसर त्वचा झालेली असते. हा ॲप्थस अल्सर आहे. हा डेफिशियन्सीमुळे झाला, जागरणामुळे झाला किंवा काही आहारातल्या कमतरतेमुळे झाला, तो टिपिकल असतो. परंतु जिथं कॅन्सरकडे वळणारा अल्सर दिसतो, त्यामध्ये तिथला कलर चेंज झालेला असतो. त्या अल्सरमध्ये पसरलेला असतो. त्याला बॉर्डर्स व्यवस्थित नसतात. मग तुम्हाला ते कळणंही गरजेचं आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा अल्सर असेल तोंडामधला, मग तो जिभेवर आलाय, ओठांच्या आतनं आलाय, गालांच्या आतनं आलाय, तो तपासून घेणं आणि त्याची शहानिशा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल वाटत असेल आणि डॉक्टरांनी सांगितलं, की ही तपासणी करून घ्या, तर ती टाळायची नाही. लोकांना काय वाटतं उगाच त्याच्यात काही निघालं तर. पण तुम्ही ह्या पद्धतीने त्याला लपवायला जर गेले, तर तुम्ही ते हाईड करताय. तुम्ही उलट आहे. तुम्ही अजून त्याला वाढायला प्रोत्साहन देता. त्याच्यापेक्षा तो जर लवकर लक्षात आलं, की हा नुसता चेंज होतोय, तर तुम्ही त्याच्याकरता प्रिव्हेन्शन करू शकता. त्याच्या दृष्टीने उपाययोजना करू शकता. त्यामुळे ॲप्थस अल्सर्स यांच्याकडे खूप व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. आता यातलं कुठल्याही प्रकारचा अल्सर असेल, या 5ही कारणांमुळे, याच्यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बोरॅक्ससारखं औषध आहे, जे खूप कॉमनली तोंड देण्याकरता वापरलं जातं आणि खूप शेकडा 70% पेशंट नुसत्या बोरॅक्सने सुद्धा बरे होऊ शकतात. परंतु प्रत्येक वेळेला बोरॅक्सच उपयोगाला येईल असं नाही. तिथं सल्फ्युरिक ॲसिड सारखी औषध आहे, नायट्रमोर सारखं औषध आहे, नायट्रिक ॲसिड सारखं औषध आहे, मर्कसॉल सारखं सिफिलिटिक अल्सर्स असतील तर त्याचं औषध आहे. अशी अनेक औषधं होमिओपॅथीमध्ये माउथ अल्सर्स करता उपलब्ध आहे. इव्हन कॅन्सरस स्टेट्स असतील, तर कॅन्सरस स्टेट ट्रीट करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत उत्कृष्ट औषधं उपलब्ध आहेत. आज माझ्याकडे जर कमीत कमी 10-15 केस आत्ता या वेळेला उपलब्ध आहेत, की ज्या फक्त माउथ कॅन्सरच्या आहेत आणि खूप चांगला रिझल्ट होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी याला परमनंट इलाज येऊ शकतो, पेशंटनी जर व्यवस्थित फॉलो केलं तर. तर असं तोंड देणं हा असा वरच्यावर घेण्याचा विषय किंवा सोडून देण्याचा विषय नाही. प्रत्येकाने त्याच्यामागे नेमकं काय आहे, कारण काय आहे हे शोधावं. त्याची योग्य ट्रीटमेंट घ्यावी. जरी कारण सोपं दिसत असलं, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि ते जर केलं, तर मग भविष्यात होणारे धोके त्याच्यापासून आपण टाळू शकतो. नक्कीच सर. खूप छान विषय आपण या ठिकाणी सांगितलेला आहे, की तोंड येण्याची कारणं काय असतात आणि भविष्यामध्ये जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर ते कुठल्या वळणावर जाऊ शकतं. नक्कीच
प्रत्येकाला आपापली काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आजचा विषय ज्या पद्धतीने आपण किंवा प्रसाद सरांनी आपल्याला सांगितलेला आहे, तर प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे, डॉक्टरांकडे कधी जायचं आहे आणि कुठलीही छोटी गोष्ट जी आहे, तर ती निग्लेक्ट न करता त्या ठिकाणी पहिले जे दिसतंय त्यावरच जर आपण उपाययोजना केली त्या ठिकाणी, म्हणजे काय तर स्टार्टिंगलाच जर आपण इलाज करायला सुरुवात केली, तर ती गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढणार नाहीये. सर खूप खूप धन्यवाद, की आपण खूप छान माहिती दिली ह्या विषयावर. जनरली इतकी ऑथेंटिक माहिती कोणी पटकन शेअर करत नाही. कारण प्रत्येकाला आपलं क्लिनिक चालवायचं आहे. प्रत्येकाला आपण जसं मागच्या विषयांमध्ये घेतलं, की लॅब टेस्ट जे आहे, रक्त तपासण्या प्रत्येकाला आपापल्या मार्केटमध्ये आपापलं नाव हे करायचंय. पण प्रेक्षकांना नक्कीच ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, की आपण औषधांसकट त्यांना आजार सगळं एक्सप्लेन करतोय. त्यामुळे आपण किती ऑथेंटिक पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय आणि ह्या गोष्टींचाच तुम्ही फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला खाली दिलेल्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर आहेच आमचा. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. YouTubeला तुम्ही आपले कमेंट्स पाठवू शकताय, तुमचे प्रश्न पाठवू शकताय. प्रसाद सर कायम तुमच्या प्रश्नांना वेलकम करतायत आणि त्याचे उत्तरं देतायत. आजसाठी हा एपिसोड आपण इथेच थांबवूया. खूप खूप धन्यवाद. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्मिताताई, धन्यवाद प्रेक्षक हो. आपण आज तोंड देणं हा सोपा जरी वाटत असलेला विषय असला तरी त्याच्यामागे काय काय दडलेलं असतं हे आपण पाहिलं. असे अनेक वेगवेगळे विषय आपल्याला हाताळायचे आहेत. त्याकरता आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद.